आपली तब्येत खराब असली किंवा मूड खराब असला ना आपल्याला लगेच सांगता येतं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. पण लेकरांना नाही सांगता येत. तब्येत खराब असली त्यांचं काय दुखत आहे ना त्यांना नाही सांगता येणं. म्हणून ना डुग्गूची ना थोडी तब्येत खराब होती, त्याला बरं नव्हतं. म्हणून ना थोडा तो चिडचिड करत होता. म्हणून त्याचाच मूड चांगला करायचा मी प्रयत्न करत होते. आणि सर्व कामं वगैरे आटोपली आणि मी खाली पार्सल घ्यायला गेली. पार्सलमध्ये ना मी डोसा बॅटर आणि डुग्गूला काही अंडी मागवली होती, कारण त्याला ना सर्दी खोकला झालेला आहे. म्हटलं अंडी खाऊ घातली तर सर्दीचा त्रास त्याला ना थोडा कमी होईल, म्हणून थोडा डोसा वगैरे करून घेतला. जेवण करून घेतलं आम्ही आणि डुग्गूला ना औषध देऊन ना मी चांगलं झोपू घातलं. आणि त्याची झोप झाल्यानंतर ना तो चिडचिड करतच होता, म्हणून ना त्याच्या आवडीची मी बटाटा भजी बनवली. ते त्याने आवडीने खाल्ली. आणि रात्री बनवला ठेचा आणि भाकर. त्याच्यानंतर ना डुग्गूला थोडं शेकवलं, म्हणजेच सरस्वती तेलाने आधी ना थोडी मालिश केली आणि त्याला ना थोडंसं शेकलं, म्हणजे ना छातीमध्ये त्याला झोप शांत लागेल असं मला वाटलं. कारण रात्री ना तो सर्दीमुळे ना थोडा चिडचिडच करतो. तर बाय.